हातकणंगले विधानसभेची लढत ही दुरंगी होणार म्हणता म्हणता तिरंगी झालीये। या दरम्यानच्या राजकीय घडामोडी वेगाने घडत गेल्या, त्यामुळे आजच्या घडीला हातकणंगले विधानसभा मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीकडून सुजित मिंचेकर, महायुतीकडून दलित मित्र अशोकराव माने तर महाविकास आघाडीने विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना संधी दिली आहे। याच हातकणंगलेत आजच्या घडीला राजकीय समीकरण काय आहेत ते पाहूयात विस्ताराने। नमस्कार, मी जयश्री डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे। हातकणंगलेच्या लढतीत महाविकास आघाडीने विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना उमेदवारी दिली आहे। ते या मतदारसंघाचं नेतृत्व करत असल्यानं साहजिकच त्यांना मानणाऱ्या वर्गाचा गट्टा बांधून ठेवणं त्यांना सोपं झालं। मात्र ठराविक मतदारसंघातील जनसंपर्क, ठराविक वर्गाकडे झालेलं दुर्लक्ष हे मुद्दे त्यांना त्रासाचे ठरत आहेत। मुख्यतः हातकणंगलेतील नवबौद्ध समाजाकडे त्यांचं झालेलं दुर्लक्ष त्यांना महागात लागू शकतं। असं असलं तरी त्यांच्या प्रचारानं आता वेग घेतल्याची स्थिती आहे। दरम्यान महायुतीकडून दलित मित्र अशोकराव माने यांना संधी देण्यात आली आहे। गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत ते जनसुराज्यकडून लढले होते। त्याच मतदारसंघाशी कनेक्शन काहीसं चांगलं असलं तरी सध्या त्यांचा मतदारसंघात रहिवास नाही आणि या कारणावरून मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचं चित्र आहे। आणि हाच मुद्दा त्यांच्या अंगलट येऊ शकतो, कारण दलित मित्र अशोकराव माने आमदार झाले तर आम्हाला स्थानिक कामांसाठी देखील मतदारसंघाच्या बाहेरचे मार्ग धरावे लागतील अशी भीती स्थानिकांमध्ये असल्यानं उपरा उमेदवार नकोच अशी काहीशी स्थिती स्थानिक राजकारणात सध्या पाहायला मिळतेय। त्याचा फटका त्यांना नक्कीच बसू शकतो। आता वळूया सुजित मिंचेकरांकडे। मिंचेकरांनी आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याचं म्हणत स्वाभिमानीची वाट धरली आणि परिवर्तन महाशक्तीकडून थेट उमेदवारीच घोषित करत हातकणंगलेचं राजकीय चित्रच बदलून टाकलं। मिंचेकर हे विद्यमान आमदार नसले तरी मतदारसंघाशी असलेलं त्यांचं कनेक्शन त्यांनी कधीच तुटू दिलेलं नाही। वेगवेगळ्या कारणांनी ते हातकणंगले विधानसभा मतदारसंघाशी कनेक्ट आहेत। सोबत या मतदारसंघात स्वाभिमानीला मानणारा मोठा वर्ग आहे, जो राजू शेट्टींच्या शब्दावर आपल्या मताचं दान करत असतो। त्याबरोबर उच्च शिक्षित निष्कलंक चेहरा या मिंचेकरांच्या जमेच्या बाजू आहेत। अगदी याचाच फायदा त्यांना या लढतीत होण्याची शक्यता आहे। तसंच हातकणंगले मतदारसंघात नवबौद्ध समाजाची वोट बँक ही आजपर्यंत मिंचेकरांच्याच मागे उभी राहिल्याचं चित्र आहे आणि या मतदारसंघात नवबौद्ध समाजाची सुमारे 60 ते 65 हजार मतं असल्यानं ही मतं मिंचेकरांना थेट गुलालापर्यंत घेऊन जाऊ शकतात। ही आजच्या घडीपर्यंतची स्थिती। मात्र राजकीय समीकरणं ही दिवसेंदिवस बदलत असतात। याचा मागोवा आम्ही घेत राहू आणि पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।